जय महाराष्ट्र, जय हरी. खरं तर आज एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं आराध्य दैवत पांडुरंगाच्या कृपेने त्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या विचाराने नांदगाव तालुक्यात प्रचंड अशी मोठी कर्जमाफी झाली. मी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व माझे शेतकरी बांधवांना नम्रपणे विनंती करतो की या सरकारने, या तुमच्या आमदारांनी कर्जमाफीचा निवडणुकीमध्ये दिलेला शब्द हा पांडुरंगाच्या आशीर्वादाने पूर्ण केलेला आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्याला टोटल शेतकरी 2740 हे आपल्या नांदगाव तालुक्यातून पात्र झालेले आहे. आणि एकूण कर्जमाफीची रक्कम ही 2123 कोटी रुपये. एकूण कर्जमाफीची रक्कम ही 23 कोटी रुपये आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे. आणि ही आजपासून खात्यामध्ये जमा होतील. जे काही शासनाचे नियम असेल ते नियम मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्या नियमाचं पालन करा आणि त्या नियमाचं पालन करून आपण त्या कर्जमाफीचा लाभ घ्या. जे काही रेग्युलर भरणारे होते त्यांना सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलेलं आहे की त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. त्यांच्याही खात्यामध्ये पैसे रोख स्वरूपामध्ये जमा होणार आहे. म्हणून मी खरं तर या शासनाचं, या सरकारचं, आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानतो. आणि मी आपल्याला नम्रपणे सांगतो की मी निवडणुकीमध्ये आपल्याला कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळला. ही कर्जमाफी होण्यासाठी जे जे प्रयत्न मला करायचे होते ते तुमच्या आशीर्वादाने मी केले आणि त्याला यश आलं. ही सर्व कर्जमाफी मी आज एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.